मागोवा या विशेष बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। 2025 या मावळत्या वर्षात प्रचंड रखडलेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्या, तर महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजला। 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं अभूतपूर्व यश मिळवलं होतं, तर मावळत्या वर्षात झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही महायुतीचा जनाधार कायम राहिला। त्यातही भाजपच महायुतीमधील मोठा भाऊ ठरला। कोल्हापूर जिल्हा राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील जिल्हा आहे। मावळत्या वर्षातील राजकीय घडामोडींचा आढावा घेताना प्रामुख्यानं 5 वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रश्न मार्गी लागला। मावळत्या वर्षातील अखेरच्या महिन्यात नगरपरिषद नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या। त्यामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत झाली। कोल्हापूर जिल्ह्यातील 13 पैकी 8 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींवर महायुतीचा झेंडा फडकला, तर स्थानिक आघाड्यांना 2 ठिकाणी यश आलं। 2025 मध्ये न्यायालयानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील टांगती तलवार दूर केली, तरीही 50% पेक्षा अधिक आरक्षण, ओबीसी आरक्षण अशा मुद्द्यांवरून मावळत्या वर्षात निवडणुकींची न्यायालयीन प्रक्रिया चांगलीच गाजली। नगरपालिका निवडणुकांमध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीनं मोठा विजय मिळवला। त्यानंतर लगेचच महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजलाय। आता 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। दुसरीकडे मागील वर्षाचा आढावा घेताना विधान परिषदेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी कोल्हापुरात बैठक घेतली, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा वर्षभरामध्ये 4 वेळेला कोल्हापूर दौरा झाला। शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यानंतर पक्षांतर्गत गटबाजी उफाळून आली। ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षपदी रविकिरण इंगवले यांची नियुक्ती झाल्यानंतर संजय पवार यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला, तर काँग्रेसचे शारंगधर देशमुख, अश्किन आजरेकर, रमेश पुरेकर यांच्यासह सुमारे 15 माजी नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत महिला सुरक्षेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला। मावळत्या वर्षाच्या अखेरीस महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली, त्यामुळं वर्षाच्या अखेरच्या दिवसापर्यंत पक्षीय उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची धावपळ आणि घालमेल सुरू होती।